विशेष बुद्ध वंदना, धम्मदेसना आणि भव्य शांती मार्चने दुमदुमले ड्रॅगन पॅलेस. युद्ध नाही बुद्ध हवाचा संदेश, शांततेत दिला संदेश. जागतिक शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे काल उत्साहाच्या वातावरणात भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला. आज संपूर्ण जग संघर्षाच्या उंबरठ्यावर असताना मानवजातीला केवळ बुद्धांचे विचारच तारू शकतात हा उदात्त संदेश देत हजारो अनुयायांनी युद्ध नाही बुद्ध पाहिजे असा जयघोष केला. नयनरम्य रोषणाई आणि धम्ममय परिसर, मुख्य मार्गावर आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात फडकणारी निळे धवल पंचशील ध्वज धम्माच्या विजयाची साक्ष देत होते. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी संपूर्ण विदर्भातून नागरिकांनी रात्री 11 वाजेपर्यंत मोठी गर्दी केली. तर विशेष बुद्ध वंदना आणि शांती मार्च कार्यक्रमाला सकाळी 8 वाजता सुरुवात होऊन बुद्धवंदना आणि धम्मदेसना विधीने सुरुवात झाली. त्यानंतर 9 वाजता ड्रॅगन पॅलेस टेम्पलपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रापर्यंत एक ऐतिहासिक मार्चचं आयोजन केलं होतं. या भव्य सोहळ्याचे यशस्वी नियोजन ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये ओगावा सोसायटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था आणि दादासाहेब कुंभारे बौद्धिक प्रशिक्षण केंद्र यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. आज जगभरात अशांतता आणि युद्धाचे ढग दाटले आहेत. अशा काळात तथागत गौतम बुद्धांची करुणा आणि अहिंसा हेच जगाला वाचवू शकतात. केवळ शस्त्रे थांबवून युद्ध थांबणार नाही, तर मानवी मनात शांततेचे विचार पेरावे लागतील. म्हणूनच आम्ही या बुद्ध जयंतीला युद्ध नाही बुद्ध हवा हा नारा देऊन शांती मार्च काढला आहे. या मार्चच्या माध्यमातून आम्ही केवळ कामठी किंवा विदर्भालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला हा संदेश दिला आहे की प्रगती ही शस्त्रांनी नाही तर धम्माच्या मार्गानेच शक्य आहे. ड्रॅगन पॅलेसच्या या पावनभूमीतून निघालेला हा शांततेचा आवाज प्रत्येक घराघरात पोहोचावा हीच आमची भावना आहे. ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे, माजी राज्यमंत्री आणि प्रमुख, ड्रॅगन पॅलेस टेम्पल. सिटी इंडिया न्यूजसाठी कामठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम.